नमस्कार मित्रांनो, WSR मोटर आणि पंप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण एक अनोखा प्रयोग आपल्या AC/DC कंट्रोलरवरून केलेला आहे। आपण बघत असाल की आपण एका स्लॅबवर आहोत आणि या ठिकाणी आता 550च्या इथे 12 प्लेट आहेत आणि या 12 प्लेटचा वापर करून या शेतकऱ्याकडे एक दाल मिल आहे, सोबतच त्यांची एक बोरवेलमधली मोटर आहे आणि अजून त्यांना हळदी काढण्यासाठी एक मशीन लागणार आहे, मोटर लागणार आहे, ती सुद्धा चालवायची आहे। त्यासाठी आपण WSR कंपनीचा VFD बेस कंट्रोलर दिला आहे आणि या 12 प्लेटची जोडणी आपण अशा पद्धतीने सिरीज पद्धतीने जोडलेली आहे। सिरीज पद्धतीने जोडून आपण त्यांच्याकडला जो दाल मिलचा मशीन आहे तो चालू करून दिली आहे, सोबतच त्यांची बोरवेलची जी 3 HP ची मोटर आहे ती सुद्धा चालू करून दिलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला WSRचा कोणताही प्रोडक्ट, त्यामध्ये AC/DC कंट्रोल असू द्यात, डायरेक्ट सोलर इन्व्हर्टर असू द्यात किंवा प्रत्येक कंपनीला मॅच होणारा हेड असू द्यात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तालुका वाईज डीलर आपले नेमलेले आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत। तर आपण आता थोडंसं खाली जाऊन बघणार आहोत की या प्लेटवरून आपण कोणती मोटर चालू केली आहे आणि ती कशा पद्धतीने काम करते। या ठिकाणी आपण बघितलं होतं स्लॅबवरती यांच्या 3 पत्र्या शीडवरती ज्या सोलार प्लेट लावलेल्या आहेत, त्या सोलार प्लेटवरून ही दाल मिल त्यांना चालवायची आहे। सोबतच त्यांचा 3 HP एक लाईटवरली मोटर आहे बोरवेलमधली 300 फुटावर, ती सुद्धा चालवायची आहे। तर या ठिकाणी आपण हे कनेक्शन आणून अशा पद्धतीने आपल्या WSR कंपनीचे 2 इथे VFD लावलेले आहेत आणि हे 2 VFD 2 वेगवेगळ्या मोटरसाठी आहेत, एक दाल मिलसाठी आहे आणि एक बोरवेलसाठी आहे। तर अशा पद्धतीने अजून सुद्धा यांना एक हळदी कांडपची एक मशीन आणायची आहे, ती सुद्धा याच VFD वरून फक्त केबल चेंज करून 3 HP ची 3 फेज मोटर असेल तर यांना कोणती सेटिंग करायची काम पडणार नाहीये, फक्त केबल चेंज करून त्यांची ती अजून एक मशीन हळदी कांडपची चालणार आहे, सोबतच दाल मिल सुद्धा चालणार आहे आणि बोरवेलची सुद्धा चालणार आहे। या पद्धतीने आपण सिरीज इथे जोडणी करून दिली आहे। दोन्ही ठिकाणी बघत असाल तर इथे VFD बेस आपल्याकडे आहेत आणि हा VFD फक्त सोलारवरून नाही तर लाईटवरून सुद्धा चालणार आहे। तर या ठिकाणी आपण जर बघतो हा VFD फक्त सोलारवरून नाही तर लाईटवर सुद्धा चालवायचा आहे। आता यांना ही जी दाल मिल आहे दिवसा सोलारवरती चालणार आहे आणि रात्री लाईट आल्यावर सुद्धा चालणार आहे। त्यासाठी आपण इथं बघितलं तर इथे एक MCB दिलेला आहे, याला कनेक्शन दिलं आहे सोलारचं आपण वरून आणलेलं, आणि नंतर बाजूला 3 फेज लाईटचं कनेक्शनसाठी MCB दिलेला आहे आणि त्याला हे 3 केबल दिले आहेत, याला लाईटचं कनेक्शन जोडायचं आहे। आता याचा वापर करताना आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगत असतो, वापर करणं अगदी सोपं आहे। या ठिकाणी एक चेंजवर दिलेला आहे, 1 वरती केल्यानंतर हा 0 वरती बंद राहील आणि 1 वरती केल्यावर सोलारवर जाईल, 2 वरती केल्यावर लाईटवर जाईल। वापरायला अगदी सोपा आहे। अशा पद्धतीने दुसरा एक VFD इथे दिलेला आहे। आता हा VFD वरून त्यांची मोटर चालू आहे। इथे आपण बघत असाल की त्यांची 3 HP ची मोटरची फ्रिक्वेन्सी आहे ती 43 आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने सध्या पाणी देत आहे। याला सुद्धा सेम पद्धतीने आहे, आपण लाईटचं सुद्धा कनेक्शन दिलेलं आहे त्यांच्या मोटरसाठी आणि सोलारचं सुद्धा कनेक्शन दिलेलं आणि चेंजवर दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपण 2 यांना दिलेलं आहे। तर दोन्ही एका टायमाला चालू शकतात दुपारच्या वेळेला ज्यावेळेस ऊन असणार, परंतु ऊन कमी झाल्यानंतर जेव्हा व्होल्टेज कमी होईल त्यावेळेस त्यांना दोन्हीपैकी एकच मोटर एका वेळेला चालवावं लागणार आहे। अशा पद्धतीने आपण WSRचा VFD बेस हा एक वेगळा अनोखा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे। आता ही बघितली दाल मिल बघितली तर 3 HP ची दाल मिल आहे आणि वरती आपल्याकडे 550च्या 12 प्लेट आहेत, त्याच्यामुळे व्होल्टेज कधी कमी पडणार नाही। लवकर सकाळी चालू होणार आहे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत चालणार आहे आणि जेव्हा उशिरानंतर जेव्हा सोलारची लाईट आपली कमी होईल त्यावेळेस लाईटवरती ही मोटर चालणार आहे। या ठिकाणी हा बघू शकता, हा एक VFD आणि हा एक VFD आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला अशा पद्धतीची दाल मिल चालवायची असेल, तुमच्याकडे जी कडबाकुटी मशीन असेल सोलारवरून चालवायची असेल किंवा तुमच्याकडे सोलारवरून कोणतीही लाईटची मोटर चालवायची असेल ते सहज शक्य आपल्या AC/DC कंट्रोलरनं झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रासह मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात सुद्धा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आपले डीलर प्रतिनिधी नेमलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला घरपोच सुविधाही मिळू शकते। अशा पद्धतीने हे आपलं WSR कंपनीचे प्रोडक्ट आहेत। आता आपण बघितलं की हा VFD 3 HP बोरवेलसाठी वापरलेला आहे आणि बोरवेलची मोटर चालू होती। आता आपण ही दाल मिल आहे ही चालू करून बघूयात। त्यासाठी आपल्या VFD वरील सिंपलची आपण लाईट टाकलेली आहे 1 वरून आणि जी DC MCB आहे ती चालू केलेली ओपन केलेली आहे आणि रन बटनवर आपण हिला चालू करणार आहोत। अशा पद्धतीने ही मोटर सुद्धा रन झालेली आहे। जवळून टाकू जेवण दाखवा ठीक आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं फ्रिक्वेन्सी सध्या 50 वरती आहे
म्हणजे सोलारच्या प्लेट जास्त असल्यामुळे यांना व्होल्टेजचं कधीच अडचण येणार नाही आहे आणि ही डाळ मिल चांगल्या रीतीने चालणार आहे. हिला व्होल्टेज कमी पडणार नाही आहे. तशाच पद्धतीने ही आपण जर बघितलं लाईटची मोटरसुद्धा आपण सोबतच चालू केली आहे. आता याची फ्रिक्वेन्सीसुद्धा 14-15 आणि कितपर्यंत जाते बघूयात. आता सध्या ढगाळ वातावरणसुद्धा आहे, ढग आलेला आहे, त्यामुळेच एकाच वेळी यांच्या 2 मोटर चालणं सहज शक्य आहे. फक्त बोरवेलची मोटर थोडीशी पाणी कमी देणार आहे आणि दुपारी जोपर्यंत ऊन असणार आहे तोपर्यंत हे तुम्हाला पाणी देणार आहे. आपण बोरवेलचं सुद्धा पाणी बघणार आहोत की आपल्याला बोरवेलची या VFDवरून किती पाणी मिळणार आहे ते. आता या ठिकाणी जो पाण्याचा फोर्स दिसायला आहे हा 3 HP आणि 300 फुटाहून अधिक खोलीवरती मोटर आहे. पाण्याचा फोर्स थोडासा कमी वाढायला आहे, परंतु आपण शेतकऱ्याला विचारूयात की पाण्याचा फोर्स त्यांच्या लाईटवर जेवढी मोटर देत होती तेवढी देते का. हो, आपले नाव काय? माझं नाव अविनाश मोरे आहे. आणि गाव? गाव टाकळगाव आहे. तालुका लोहा आणि जिल्हा नांदेड. तालुका लोहा, जिल्हा नांदेड. या ठिकाणी आपण आलो आहोत. आता तुमच्याकडे आपण ही जी लाईटवरली मोटर आहे ही सोलर चालू करून दिली, तर पाण्याचा फोर्स तुम्हाला कसा वाटायला आहे? पर्याचा फोर्स तेवढाच आहे, त्याच्यापेक्षा थोडा जास्तच आहे. कारण ही जी मोटर आहे ती 280ची आहे, पण आपण 350 फुटावर सोडलेली असल्यामुळं याचा प्रेशर थोडं कमी असं फोटोमध्ये दिसताना कमी दिसतंय. बरं, आपण WSRच्या ज्या VFD टाकले, 2 VFD टाकल्यात, तर दोन्ही म्हणजे याकडे ही तुमची मोटर आहे आणि डाळमिळे सोबत चालते का? दोन्ही सोबत चालतात. दोन्ही सोबत चालतात. म्हणजे असा आपला प्रयोग झालेला आहे. यांच्याकडे सोलारच्या प्लेट 12 प्लेट आहेत आणि 12 प्लेटवरून यांची 3 HPची ही मोटर आणि 3 HPची डाळमिल सुद्धा चालते. डाळमिलची स्पीड कशी वाढायली? डाळमिलची स्पीड व्यवस्थित आहे सर. बरं, आणि WSRच्या सर्व्हिसबद्दल काय वाटतं तुम्हाला? 1 नंबर सर्व्हिस आहे. आम्ही फोन केल्या सर इथे म्हणजे आलेत. सर्व्हिसबद्दल काय हरकत नाही. अशा पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे अनेक प्रयोग करत असतो. तर या ठिकाणी सुद्धा आपण असा प्रयोग केला आहे. शेतकरी सुद्धा समाधानी आहेत, कारण त्यांना आता ही जी मोटर आहे दिवस रात्रभर चालणार आहे. दिवसात सोलारवरती, रात्री लाईटवरती. तुम्हाला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही WSRचा प्रोडक्ट पाहिजे असेल तर आम्हाला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.